माननीय अध्यक्ष महोदय, गेल्या महिनाभरापासून एक प्रकरण फार गाजत आहे पेपरमध्ये. नागपूर विभागातील शिक्षण भरती घोटाळा. जवळपास एक निवृत्त शिक्षण अधिकारी होते सोमेश्वर नेताम, ते दिवंगत झाले. त्या दिवंगत अधिकाऱ्याच्या बोगस सह्या घेऊन जवळपास सन 2012 ते 2019 दरम्यान काही शिक्षकांची भरती केल्या गेली. ती कोविड नंतर ती परमनंट दाखवली आणि त्या वर्षाचे एरियस काढून शिक्षण विभागातील तत्सम सगळे अधिकारी आणि अनेक शाळांचे संचालक यांनी ते सरकारी पैसे वाटून घेतले आणि सरकारला चुना लावला. नंबर 1. नंबर 2, या प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल करावे असे शिक्षण आयुक्तांनी निर्देश दिले होते. त्याच्यावर कारवाई झाली आहे का? नंबर 1 माझा पहिला प्रश्न. अशा बोगस पद्धतीने जे काही आकडे येतात आहे 1500 शिक्षक, 1200 शिक्षक, 1586 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, लिपिक, या दरम्यान या सगळ्यांची तपासणी आपण करणार आहोत का? तपासणी करणार असेल तर त्यांचा पगार जो आजपर्यंत दिला तो योग्य आहे की अयोग्य आहे? जर अयोग्य असेल तर तो आपण वसूल करणार आहोत का? शासनाने नेमलेली जी समिती आहे त्याचे अध्यक्ष 3 वेळा बदलले माननीय अध्यक्ष महोदय, 3 वेळा. कारण त्या तिघांवरही गुन्हे दाखल झाले आणि त्यातल्या दोघांना अटक झाली. त्यामुळे या समितीवर आपण योग्य अधिकारी नेमणार आहोत का? राज्यात शालार्थ आयडी घोटाळ्यात शिक्षकांच्या मान्यतेचे बनावट प्रस्ताव सादर करून जवळपास 2700 शिक्षक भरले अशी माहिती आहे. तर या 2700 शिक्षक दिनांक 12 मार्च रोजी बोगस प्रकरणी एक FIR पण दाखल झाला आहे. याच्यावर आपण आरोप निश्चित केले आहेत का? जी SIT आपण निश्चित केली आहे त्या SITत हा सगळा विषय समजणारे अधिकारी आहेत का? कारण एका DCPच्या माध्यमातून SIT आली, मग काही अधिकारी नेमले गेले, मग परत काढले गेले. त्यामुळे आपण योग्य ही SIT करून त्याची योग्य माहिती आपण या सगळ्या सदनासमोर आणणार आहोत का? आणि जे दोषी असतील, अधिकारी असतील, शाळा संचालक असतील, रिटायर्ड अधिकारी असतील, त्या सगळ्यांवर आपण ही कारवाई करणार आहोत का? आणि शेवटचा माझा प्रश्न की नुसता नागपूर विभाग नाही तर महाराष्ट्रातल्या इतरही विभागांमध्ये अशी शालार्थ आयडी घोटाळ्याची आपण चौकशी करणार आहोत का? अध्यक्ष महोदय, नागपूर विभागामध्ये बनावट शालार्थ प्रणाली लॉगिंग आयडीचा वापर करून या ठिकाणी काही चुकीचे प्रकार झालेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये पोलीस विभागाच्या विशेष तपासणी पथकाच्या माध्यमातून SIT पथक स्थापन करून आणि समांतर शालेय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माध्यमातून तपास त्या ठिकाणी केला जातो आहे. साधारणतः आतापर्यंत 19 लोकांवर फौजदारी कारवाई झालेली आहे. शालेय शिक्षण विभागाच्याही माध्यमातून संचालक योजना यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे. आणि या चौकशीमध्ये जे कोण समोर येतील त्या सर्वांवर कायद्याप्रमाणे कारवाई त्या ठिकाणी निश्चितपणे केली जाईल. हा प्रकार जो आहे आत्ता जस्ट मंत्री महोदयांनी सांगितलं, जे दोषी आहेत ते, याच्यात एकही एज्युकेशन ऑफिसरचं हे नाही आहे. एज्युकेशन ऑफिसर शिवाय या परवानग्या दिल्याच जात नाही. म्हणून त्या शिक्षण अधिकाऱ्यांवर ताबडतोब फौजदारीचे खटले दाखल करून आपण कार्यवाही करणार का? नंबर 1. नंबर 2, अध्यक्ष महोदय, हा साधा मुद्दा नाहीये. आपल्या राज्यांच्या पिढ्या बर्बाद करण्याचा हा प्रकार चालू आहे. आणि म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की यांच्यावर खरं म्हणजे आज जे कायदे आहेत आपले त्या फ्रेममध्ये जर बसत असेल तर देशद्रोह्यांचा गुन्हा
यांच्यावर दाखल झाला पाहिजे आणि जर नसेल तर आपण कायद्यात अमेंडमेंट करून यांच्यावर तुम्ही देशद्रोहीचा गुन्हा दाखल करणार आहात का? प्रकरण एक नाहीये. आता सन्मान्य सदस्य म्हटले तसं एका विभागामध्ये जस्ट लक्षात आलंय, म्हणजे 10 वर्षापासून शिक्षक नाही पगार घेऊ लागले, संस्था चालक बिनधास्त त्यांच्या नोकऱ्या दाखवू लागले. ह्याच्यावर चाललंय काय? हे डायरेक्ट तुम्ही काय सांगताय त्या मंत्री महोदय? सहसंचालकांमार्फत चौकशी करतोय किंवा त्या संचालकांना, अरे हेच दोषी आहेत ना, हे सामील झाल्याशिवाय हे होऊच कसं काय शकतं? म्हणून तुमच्या डिपार्टमेंटच्या एकाही व्यक्तीला तुम्ही ही चौकशी देऊ नका. दुसऱ्या खात्यामध्ये निपुण तुम्ही IAS अधिकारी, सचिव नाही, मी तर म्हणतो चीफ सेक्रेटरी साहेबांच्या अध्यक्षतेखाली या सगळ्यांची चौकशी 3 ते 6 महिन्याच्या आत आपण पूर्ण करणार का? नाही. अध्यक्ष महोदय, नागपूरच्या बाबतीमध्ये मी आपल्याला माहिती दिली. यामध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पासून तर संस्था चालकांच्या पर्यंत त्या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या उपरही आणखी चौकशीमध्ये जे काही समोर येईल, आत्ताच्या घडीला अस्तित्वात असलेल्या नियमांच्या आधारे, कायद्याच्या आधारे त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल. बाबा, एज्युकेशन ऑफिसर शिवाय हे दिलेच जात नाही ना, ह्याच्या चौकशीची गरज काय? आपण सन्माननीय मंत्री महोदय, आपण त्या खात्याचे मंत्री असल्यापासून चांगलं काम करतायत, आमचा अजून तुमच्यावर दृढ विश्वास होऊ द्या. एज्युकेशन ऑफिसर शिवाय हे होऊ शकतं का? मला आज तुम्ही कृपया सन्माननीय मंत्री महोदय उत्तर द्यावं. आणि दुसरं, तुमच्या खात्यातले सहसंचालक तुम्ही सांगतायत त्यांच्या तुम्ही नेमले तेच दोषी आहे याच्यामध्ये. त्यांच्या सगळ्यांच्या तुम्ही बाहेर काढून IAS अधिकारी, किमान ACS असलेले अधिकाऱ्यांच्या मार्फत ही चौकशी आपण करणार का? आणि एज्युकेशन ऑफिसरवर ताबडतोब आज आपण कृपया हे करावं, हाऊसमध्ये डिक्लेअर करावं की त्यांच्यावर सुद्धा तुम्ही फौजदारीचे गुन्हे दाखल करणार म्हणून. अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीला सांगितलं की जी काही शासकीय पद्धत असते, आता या ठिकाणी सन्माननीय बम साहेब मान्यता घेण्याची जी काही विहित पद्धत आहे त्या पद्धतीला बाजूला ठेवून काही ठिकाणी आपण जसं उल्लेख केला की बनावट सह्या, त्याचा गैरवापर आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांची यामध्ये मान्यता देत असताना जबाबदारी असते आणि त्यांनी जर ते टाळलेलं असेल तर या सर्वांवर या ठिकाणी कारवाई होते अध्यक्ष महोदय. आणि म्हणून मी आता सांगितलं की यामध्ये साधारणतः आतापर्यंत 17 ते 18 लोकांवर, 19 लोकांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि कारवाई त्या ठिकाणी केली गेलेली आहे. आणि या विषयाच्याही पलीकडे आणखी चौकशीमध्ये जे जे कोण समोर येईल आणि म्हणून अध्यक्ष महोदय अतिशय नरेंद्र बोंडे मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरमध्ये प्रामाणिकपणे सगळं त्यांनी केलंय, गुन्हा दाखल झाला, SIT नेमलाय, सगळं मान्य केलंय. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये भंडाराचे माझ्या मतदारसंघातील एका मुख्याध्यापक, बोगस मुख्याध्यापक आणि अध्यक्ष संस्थेचा, त्याला अटक सुद्धा झालाय अध्यक्ष महोदय. परंतु ज्यांनी हा सगळं केलेला आहे, कारण विदाऊट अधिकाऱ्याच्या शिवाय हा होऊ शकत नाही. याच्यामध्ये उपसंचालक पासून तो शिक्षण अधिकारी पासून तो मोठा रॅकेट होता. परंतु अध्यक्षमध्ये नुसतं गुन्हे थातूर मातूर करून चालला नाही, तर एक तरी अधिकारी आजपर्यंत अटक झाला नाही. अध्यक्ष महोदय, काही अधिकारी फरार आहेत. अध्यक्ष महोदय, हे काही शासन त्यांना पाठीशी घालतंय का? याच्यावरून असं लोकांचा प्रश्नचिन्ह निर्माण होतं. अध्यक्ष महोदय, आपण मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की ह्या सगळ्या अधिकाऱ्याला किती दिवसात आपण अटक करणार? दुसरा, ह्या ज्या संस्था चालकांनी जे घोटाळे केलेले आहेत, 10 वर्षापासून जे पगार उचलतात, हे किती संस्थांवरती कारवाई करणार, किती संस्थांवरती प्रशासक नेमणार? अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी सांगायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, मी आधीच उत्तर देताना सांगितलं की साधारणतः 19 लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये संस्था चालक सुद्धा आहेत, वरिष्ठ अधिकारी सुद्धा आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे की साधारणपणे अतिशय हे गंभीर प्रकरण आहे आणि हे फक्त काही नागपूर भागापुरतं मर्यादित नाही,
आणि म्हणून या संदर्भामध्ये अनेक ठिकाणावरनं अशा प्रकारच्या मागण्या येत आहेत, त्या ठिकाणी तपासणी झाली पाहिजे. या विषयाचा माहिती घेत असताना हे पण आढळून आलेलं आहे की काही चौकशा तर 2000 मध्ये पण तक्रारी आलेल्या आणि त्या काळामध्ये त्या तपासण्या होणं अपेक्षित होतं, परंतु त्याची चौकशी झाली नाही आणि पुढे कारवाई झालेली नाही. ही पण वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून बोडेकर साहेब, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. संपूर्ण राज्यामध्ये या संदर्भातले जिथे 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 गैरप्रकार झालेले असतील, राज्यव्यापी एक स्वतंत्र SIT स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची SIT त्याच्यावर वरिष्ठ IAS अधिकारी असतील, IPS अधिकारी असेल, आवश्यकता पडली कायद्याचं ज्ञान असलेला पण वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी देण्यात येईल आणि संपूर्ण राज्यव्यापी जिथे जिथे असं घोटाळा झालेला असेल त्याची चौकशी केली जाईल आणि त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. कारण शिक्षण हे पवित्र क्षेत्र आहे आणि या क्षेत्राला बदनाम करण्याचं काम कोण करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. सन्माननीय काशीनाथ दाते, मंत्री महोदयांनी या लक्षवेधीचं उत्तर दिलेलं 19 अधिकाऱ्यांच्यावर कारवाई केली अशा पद्धतीचे त्यांनी सांगितले, परंतु याचं रॅकेट हे फार तळागाळापासून आहे. याच्यामध्ये अजूनही लोक त्याच्यामध्ये काही सापडण्याची शक्यता आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झाली, संस्था चालकांच्यावर कारवाई झाली, परंतु ह्या शालार्थ प्रणालीमध्ये बनावट शालार्थ ID देऊन जे 580 अपात्र शिक्षक आहेत त्यांनी जे पगार घेतले, त्याच्यामुळे या सरकारचं नागपूर विभागाचं 100 कोटी रुपयाचं नुकसान झालंय. त्याचप्रमाणे 259 कोटी महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी त्याचा भ्रष्टाचार झालेला आहे. आणि मग या लोकांना जर हे अपात्र असताना यांना जर पगार दिले असतील तर ही पगाराची रक्कम त्यांच्याकडनं वसूल केली जाणार ना का, हा खऱ्या अर्थानं मुद्दा आहे. ते पैसे त्यांच्याकडनं खऱ्या अर्थानं वसूल झाले पाहिजेत. जर हे खोटे आहेत, त्यांच्या खोट्या आयडीवर जर त्यांना पगार दिले असतील तर त्या पगाराची सुद्धा वसुली त्यांची केली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. प्रवीण दटके. माननीय सदस्य महोदयांनी ज्या काही भावना ठेवलेल्या आहेत, जसं मी आताच उत्तर देताना सांगितलं की अतिशय उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी SIT गठीत केली जाईल आणि त्या SIT चौकशीमध्ये जे जे काही समोर येईल त्यांच्यावर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांचं मी धन्यवाद देतो की त्यांनी IAS IPS किंवा तत्सम कायद्याचं ज्ञान असलेल्या लोकांची SIT निर्माण होईल असं सांगितलं. मी त्यांचा धन्यवाद देतो. पण सध्या या पदावर जे अधिकारी आहेत ते या सगळ्या भीतींमुळे कुठलंच काम करत नाही, कुठल्याही योग्य शिक्षकांचे पगार काढत नाहीत. त्यामुळे एखादा प्रामाणिक, एखादा योग्य अधिकारी समजा त्या उपसंचालकाच्या ठिकाणी, कारण आता चार्जवर आहेत आणि या भीतीपोटी कोणीच काम करायला तयार नाही. कारण सगळ्या अधिकाऱ्यांनी अँटिसिपेटरी बेल घेतले आहेत, सगळे उपसंचालक त्यात आहेत, अनेक माजी प्राथमिकचे अधिकारी त्यात आहेत, अनेक शाळा संचालक त्यात आहेत. सगळ्यांनी अँटिसिपेटरी बेल करता प्रयत्न केले आहेत. कोणाला मिळाल्यात, कोणी फरार आहेत. माझी आपल्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की जोपर्यंत याचा सगळा छडा लागत नाही तोपर्यंत तिथला कुठलाही अधिकारी तुम्ही बाहेरच्या विभागातला पाठवा, तुम्ही इतर विभागातनं पाठवा, पण त्या नागपूर विभागातल्या कुठल्याच अधिकाऱ्याला उपसंचालक किंवा तत्सम जिथनं या परवानग्या मिळतात IDच्या किंवा ते जे फिरते पथक असतात तिथले, त्याची समूह ते नवीन केले पाहिजेत. मला दुर्दैवाने असं बोलावं लागतं की हे जे पुण्याचं काम आहे, शिक्षण हे पुण्याचं काम आहे, पण या विभागात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार होतो. हे दुर्दैवाने या सभागृहात सांगावं लागतं. त्यामुळे माझी माननीय अध्यक्षांच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे की नागपूर विभागातील जो काही प्राथमिकचा स्टाफ असेल, माध्यमिकचा स्टाफ असेल, उपसंचालक असतील, शिक्षण अधिकारी असतील, ते मूळ सरसकट बदलले नाही तर हा घोटाळा थांबू शकणार नाही. त्यामुळे दादा, आपण उत्तम काम करता आहात. माझी आपल्याला माननीय अध्यक्षांच्या माध्यमातून विनंती आहे की तो माध्यमिक विभागाचा स्टाफ असेल, प्राथमिक विभागाचा स्टाफ असेल, उपसंचालक असतील, हे सगळे बाहेरनं पाठवावे. आपण हे पाठवणार आहात का? बस एवढी एक आपल्याला विनंती आहे.
अध्यक्ष महोदय, मी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की या संदर्भामध्ये वरिष्ठ अगदी IAS IPS आणि वरिष्ठ दर्जाचे अधिकारी देऊन SIT स्थापन करून त्याची चौकशी केली जाईल आणि नियमाप्रमाणे जे काही काम असेल तर तो आज पण कोण करू शकतो, नियमाच्या बाहेर कोणी जायचं नाही आणि बेकायदेशीर काम केलं या चौकशीत ते पुढे येईल, त्याच्यावर कारवाई होईल. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये स्पष्ट निर्देश दिलेले आहेत आणि असला या पवित्र क्षेत्रामध्ये गैरकारभार बिलकुल खपून घेतला जाणार नाही. सन्मान्य सुरेश भोळे. अध्यक्ष महोदय, हा नागपूर विभागाचा प्रश्न जरी असला तरी जळगावमध्ये सुद्धा एक शिक्षण अधिकारी वंदना चव्हाण म्हणून होता, त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरती बदली केली गेली, पण काही दिवसांनी परत तिथे आले. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की असे भ्रष्टाचार झालेले अधिकारी त्यांची बदली होते परत ते येऊन जातात, त्यांची हिंमत वाढते. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की अशा अधिकाऱ्यांना परत आपण कारवाई करणार का? अध्यक्ष महोदय, पर्टिक्युलर नाव आणि त्याचं कागदपत्र जर दिले तर तात्काळ कारवाई केली जाईल. अध्यक्ष महोदय, एजुकेशन डिपार्टमेंट में जो भ्रष्टाचारी चल रही है ये सिर्फ नागपुर तक सीमित नहीं है, पूरे राज्य के अंदर जो है इस तरह का भ्रष्टाचार हो रहा है. आने वाली हमारी नस्लों को तबाह और बर्बाद करने की ये एक ऐसी कोशिश है जिससे पूरा राज्य बदनाम हो रहा है. आज इस वक्त मैं नासिक ज़िले के ताल्लुक से बात करना चाहता हूँ. मैं हमारे माननीय एजुकेशन मिनिस्टर दादा भूसे साहब की तवज्जो चाहूँगा कि आपकी नाक के नीचे आपके ज़िले में, आपके शहर मालेगांव में जो एजुकेशन डिपार्टमेंट में भ्रष्टाचारी हो रही है उस ताल्लुक से आपको तवज्जो देने की ज़रूरत है. नासिक ज़िले के अंदर 15-15, 20-20 साल से ऑफिसरान हैं, जाते हैं वापस उसी जगह पर आ जाते हैं. अगर उनका ट्रांसफ़र होता है मेट में जाते हैं और स्टे ले करके वो लोग जो है वहीं पर रहते हैं. ये ऑफिसरान, इनके ऊपर पहले भी इंक्वायरी लगाई गई लेकिन इंक्वायरी का कोई नतीजा और भ्रष्टाचारी के ताल्लुक से उनके खिलाफ कोई कार्रवाई होती नहीं है. अध्यक्ष महोदय, इनके पास करोड़ों अरबों की जायदाद है, 3 स्टार होटलों के मालिक हैं, फार्म हाउस इनके पास है, खेती की बड़ी बड़ी ज़मीनें इनके पास है. ये सब भ्रष्टाचारी के जरिए उन्होंने बनाए हैं. मेरा ऐसा मानना है अध्यक्ष महोदय, मंत्रालय से ले करके नासिक ज़िले तक और नीचे तक इन तमाम ऑफिसरों की मिली भगत के बगैर ये काम नहीं हो सकता. एजुकेशन लाइन से जो भ्रष्टाचारी हो रही है इस सिलसिले के अंदर पूरी कार्रवाई होनी चाहिए. बोगस सालार आईडी बना करके, बोगस सिग्नेचर करके बोगस टीचरों की भर्ती की जाती है और पुरानी तारीखों के अंदर उनको उनकी नौकरी बता करके करोड़ों रुपये का सरकार को चूना लगाया जाता है, फर्क की रकम निकाली जाती है. अध्यक्ष महोदय, मेरी मंत्री महोदय से ये मेरा सवाल है कि आप ऐसा बता रहे हैं कि 19 लोगों के ऊपर FIR हुई है. ये तो वो लोग हैं जो छोटी मछलियां हैं, बड़ी मछलियों के खिलाफ कार्रवाई कब होगी? और संस्था चालक जो लोग हैं उनके खिलाफ कार्रवाई कब होगी? नासिक जिले के अंदर अध्यक्ष महोदय, उप संचालक बीबी चौहान, शिक्षण अधिकारी प्राथमिक नितिन बच्छाव, शिक्षण अधिकारी माध्यमिक परवीन पाटिल, उप शिक्षण अधिकारी माध्यमिक उदय देवरे, गणेश फूलसुंदर, प्रकाश आहिरे, उप शिक्षण अधिकारी प्राथमिक भास्कर कनौज, अध्यक्ष प्राथमिक श्री श्रीधर देवरे, अध्यक्ष माध्यमिक श्री सुधीर पगार, अध्यक्ष वेतन व भिनिनी पथक प्राथमिक शरद चौहान, अध्यक्ष वेतन व भिनिनी पथक माध्यमिक नितिन पाटिल. ये वो लोग हैं जो नासिक जिले के अंदर 15-15, 20-20 साल से हैं. अध्यक्ष महोदय, मालेगांव महानगर पालिका ने हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट का उल्लंघन करते हुए 2009 से आज तक 10 टीचरों की बोगस भर्ती की
और इस इलीगल भर्ती में मंत्रालय के अफसरान भी शामिल हैं। 10 करोड़ रुपए से जायद फर्क की रकम निकाली गई है। गवर्नमेंट के अधिकारियों ने गवर्नमेंट को चूना लगाया है। मेरी मंत्री महोदय के पास कंप्लेन करने पर मंत्री महोदय ने तत्काल प्रधान सचिव को इंक्वायरी करने का आदेश दिया था। उस पर जब भी फॉलो अप के लिए बात की जाती है तो जवाब मिलता है कि सन्मान्य सदस्य प्रश्न विचारा। प्रश्न मेरा आपके माध्यम मंत्री महोदय से सवाल है कि ये पूरे राज्य के अंदर जो भ्रष्टाचारी चल रही है, इसमें छोटी मछलियों को छोड़कर बड़ी मछलियों के खिलाफ कार्रवाई करेंगे क्या? एक। दूसरा, जो संस्था चालक है उनके खिलाफ कार्रवाई होगी क्या? 3, जो फर्क की रकम करोड़ों रुपये निकाली गई है वो करोड़ों रुपये की वसूली की जाएगी क्या? सन्माननीय अध्यक्ष महोदय, त्या मालेगावचेच माननीय आमदार मुफ्ती इस्माईलजींनी जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे आणि पाठीमागच्या काळामध्ये काही विषयांच्या संदर्भामध्ये त्यांनी चौकशीचे पत्र निवेदन पण दिलेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये चौकशी ऑलरेडी प्रगतिपथावर आहे। मुफ्ती जी, मैं आपको बताना चाहता हूं, मछली छोटी हो या कितनी भी बड़ी हो, मी शाकाहारी आहे, तर मछली किती पण मोठी असली तरी त्या जो कोण दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल। मुद्दा क्रमांक 1, याच्यामध्ये संस्था चालक असू देत, कारण शेवटी प्रस्ताव देत असताना हा संस्था चालकाच्या थ्रूच येत असतो आणि म्हणून ते सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी आपण बघितलं असेल यापूर्वी सुद्धा नागपूरच्या तिकडे संस्था चालकांवर पण कारवाई करण्यात आलेली आहे आणि म्हणून या संपूर्ण चौकशीमध्ये जे जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। कोणी कितीही मोठा असला तरी त्याचा बिलकुल त्याने जर चूक केलेली असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि ज्याने कोणी चुकीचं, तुम्ही जसं सांगितलं काय चुकीचे कागदपत्र देऊन काय फरक काढण्यात आला, ज्याने असे फरक खोटे काढले असतील तर ती रक्कम सुद्धा त्या ठिकाणी वसूल केली जाईल आणि बमजी एक टाइम बाउंड कार्यक्रम या वरिष्ठ SITच्या माध्यमातून किमान एक 3-4 महिन्याच्या आत याचा संपूर्ण राज्यव्यापी चौकशी करून त्या ठिकाणी कारवाई केली जाईल।